मी सौ स्मिता सचिन देशपांडे, SMRK BKK महिला महाविद्यालय. विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. पाठ क्रमांक 3 उद्योजकतेचा विकास. विद्यार्थ्यांनो, आपण भाग 1 मध्ये उद्योजकतेचा विकास, त्याचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याख्या, कार्ये अभ्यासलीच आहे. आता भाग 2 मध्ये आपण उद्योजकतेचा विकास अर्थ अभ्यासणार आहोत. अर्थ. उद्योजकता हे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे हेतुपूर्ण कार्य आहे, ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळविण्यास सुरुवात करणे, तो टिकविणे आणि वाढविणे यांचा समावेश होतो. उद्योजकतेच्या विकासाची वैशिष्ट्ये आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. नाविन्यपूर्ण. उद्योजकता ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. उत्पादनाच्या विविध घटकांची नवनिर्मिती म्हणजे नाविन्यता होय. यात नवीन उत्पादने, तंत्रज्ञानाची नवीन पद्धत, कच्च्या मालाचे नवीन स्रोत आणि विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजार निर्माण करणे यांचा अंतर्भाव असतो. वेळोवेळी ग्राहकांची आवड बदलत असताना ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी, वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना संशोधन आणि विकास कार्य करावे लागते. विद्यार्थ्यांनो, उद्योजकांना बाजारपेठेचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तू आणि ग्राहक वापरत असलेल्या वस्तू या संबंधी संपूर्ण अभ्यास करून उद्योजक नवनवीन लोकांना आवडतील अशा वस्तूंची निर्मिती करत असतात. त्यालाच नाविन्यपूर्णता असे म्हणतात. आर्थिक कृती. उद्योजक ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो. त्यामुळे मानवाच्या गरजा भागविणे आणि त्याचबरोबर एक चांगले जीवनमान देणे अशी उद्योजकाची भावना असते. ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. म्हणूनच उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे. आर्थिक क्रिया म्हणजे काय? कोणतीही क्रिया पैशाशिवाय अशक्य आहे. नवीन उत्पादन, ग्राहकांच्या गरजा भागविणे यामध्ये आर्थिक कृती आलीच. म्हणजेच काय की उत्पादकाला वस्तू तयार करण्यासाठी पैशाची आवश्यकताच म्हणजे आर्थिक आवश्यकता असते आणि मानवाला गरजा पुरविण्यासाठी आर्थिक बाबीची आवश्यकता असते. त्यालाच आर्थिक कृती संबोधता येईल. संघटनेची बांधणी हे एक असे कार्य आहे जिथे उत्पादनाच्या विविध घटकांचे संघटन केले जाते. स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, रूप उपयोगिता इत्यादी विविध बाबींचा विचार करून ते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्र करण्यात येतात. सर्जनशील कार्य. सर्जनशील म्हणजेच काय? नाविन्य, नवीन कार्य सुरू करणे, क्रिएटिव्हिटी असं त्याला म्हटलं जातं. नाविन्यास सर्जनशीलतेचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. सर्जनशीलतेचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून समाजापुढे सादर करणे हे उद्योजकांसाठी एक आव्हान आहे. म्हणूनच सर्जनशीलता उद्योजकतेचा एक अविभाज्य असा भाग आहे. व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. ज्या व्यक्तीला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल त्यास फक्त नफ्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची आवड असली पाहिजे. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. त्यामुळे इतर कौशल्ये दुय्यम मानले जाऊ शकतात. म्हणून उद्योजकाकडे नेतृत्वाचे आणि व्यवस्थापनाची क्षमता असणे आवश्यक आहे. कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. कोणत्याही उद्योजकतेचे यश हे संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल व्यवस्थापक यामुळे उद्योजकतेचे कार्य यशस्वी होते. जोखीम पत्करणे. अनिश्चिततेला जोखीम असे संबोधले जाते. याचा विमा काढला जात नाही आणि तो मोजताही येत नाही. उद्योजक हा असा मध्यस्थ आहे जो विविध उत्पादनाचे घटक ठरविलेल्या किमतीला विकत घेतो की ज्या सेवा न ठरविलेल्या किमतीला विकता येतील. हे देखील एक प्रकारचे जोखीम पत्करणारे घटक आहेत. जोखीम म्हणजे व्यवसाय. व्यवसायाचे दुसरे नाव काय तर जोखीम असे आहे. जोपर्यंत व्यावसायिक जोखीम पत्करत नाही तोपर्यंत त्याला नफा मिळू शकत नाही. रिक्त भरण कार्य. उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्त भरण कार्य किंवा उणिवा कमी करणे होय. उत्पादन कार्याच्या ज्ञानात ज्या उणिवा असतात त्या दूर करण्याचं कार्य उद्योजक करतो. उद्योजकाच्या विकासाची प्रक्रिया. आता ही प्रक्रिया आपण अभ्यासणार आहोत. उद्योजकतेच्या विकासाची प्रक्रिया 2 टप्प्यात आहे. एक आहे प्रशिक्षण आणि दुसरी आहे उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम. पहिली प्रक्रिया बघूया. प्रशिक्षण. पारंपरिक विचारसरणीनुसार उद्योजक हा जन्मावा लागतो. तो तयार करता येत नाही.
पण आधुनिक निरीक्षणानुसार काही उद्योजक जन्माला यावे लागतात असले तरी काही शिक्षणाने व प्रशिक्षणाने तयार केले जातात. त्यामुळे आज भविष्यातील चांगले उद्योजक तयार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण ही सूचनांची अशी पद्धतशीर मांडणी असते की जी योजलेली पद्धतशीर, सुसंगत, खात्रीशीर आणि त्याचा प्रभाव मोजण्याचे निरीक्षण करणारी आहे व ती व्यवस्थापकाच्या विकासाची अंतर्गत घटक आहे. प्रशिक्षणाने उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते. प्रशिक्षणामुळे त्यांना उद्योगातील आणि उद्योगाबाहेरील अनुभवाची अदलाबदल करण्याची सुयोग्य संधी मिळते. नवीन उद्योजकांना लागणारी कौशल्ये प्रशिक्षणात शिकविली जातात. यात वस्तूचे विपणन, उत्पादनाची पद्धती, ग्राहकांचे शिक्षण इत्यादींचे ज्ञान दिले जाते. उद्योजकाला प्रशिक्षणामुळे नव्याने झालेल्या बदलांची जाणीव होते. याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्यावर होत असतो. उत्पादनाच्या प्रक्रियेत कमीत कमी मोडतोड, खराब माल आणि टिकाऊ वस्तू कमी करण्यासाठी प्रशिक्षण मदत करते. प्रशिक्षण उद्योजकाची संपूर्ण कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते. प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत उद्योजक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतो व संघभावना निर्माण, श्रम निर्माण करणे, श्रम कमी करणे, श्रमिक निर्माण करणे, औद्योगिक अपघात कमी करणे इत्यादी मदत होते. चर्चासत्र, बैठक सभा, सामूहिक सूचना, वैयक्तिक सूचना, प्रात्यक्षिक पद्धती, व्याख्यान पद्धती इत्यादी प्रशिक्षणाच्या पद्धती आहेत. आता आपण उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम अभ्यासणार आहोत. उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम स्पष्ट करताना एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम जो एका व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा, कौशल्यप्राप्ती आणि क्षमता वाढविण्यास मदत करतो आणि आपली उद्योजकाची भूमिका प्रभावशाली पार पाडण्यास मदत करतो. उद्योजकता विकासाचा कार्यक्रम ही अशी योजना आहे ज्याद्वारे उद्योजकातील सुप्त गुण शोधले जातात. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळते. समूहाच्या व्यवस्थापनेचे प्रशिक्षण व नवीन उपक्रम सुरू करण्यासंदर्भातील सर्व बाबींचे मार्गदर्शन मिळते. 1970 साली गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले. आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यामध्ये मॅकले लँड्स यांनी घेतलेल्या प्रयोगांवर EDP आधारित काही आहे. यामध्ये उद्योजकांना प्रेरणा व प्रशिक्षण दिले गेले होते. उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये पुढील पायऱ्यांचा समावेश होतो. 1. पायाभूत सुविधांची व्यवस्था. 2. संभाव्य उद्योजकांची निवड. 3. उद्योगांची ओळख. 4. वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम. 5. प्रशिक्षण कर्मचाऱ्यांची निवड. 6. प्रशिक्षण पद्धतीची निवड. 7. वास्तविक प्रशिक्षण. 8. देखरेख आणि पाठपुरावा. उद्योजकता विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. देशात उद्योजकतेच्या वाढीस उत्तेजन देणे अतिशय गरजेचे आहे, कारण नवीन उद्योजक निर्माण झाल्यास लोकांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि देशाचा विकास देखील घडून येईल. उपलब्ध साधनांचा योग्य वापर. आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा काटेकोर वापर करत एक चांगला उद्योग तयार करणे अतिशय गरजेचे आहे. मागासलेल्या प्रदेशाचा विकास आणि समाजातील दुर्लक्षित समूहांची आर्थिक स्थिती सुधारणे. मागासलेल्या प्रदेशाचा विकास म्हणजेच काय की ज्या ठिकाणी उद्योग सुरू होतो त्या ठिकाणी विकास आपोआपच घडून येतो. विद्यार्थ्यांनो, म्हणजेच काय की एखाद्या ठिकाणचा जर विकास करायचा असेल आपल्याला तर त्या ठिकाणी जर आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर तिथल्या लोकांना रोजगार मिळतो. रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा होते व त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. 4. रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे. लोकांना रोजगाराच्या संधी जर निर्माण करून दिल्या तर लोकांची आर्थिक कुवत वाढते आणि त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारते. लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा पाया भक्कम करणे अतिशय महत्त्वाचे कार्य आहे. उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह आता आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं आहे स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला नाही आहे आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटींपेक्षा कमी आहे. या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे. मुद्रा बँकेची योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे जिचे उद्दिष्ट
दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्जे, सूक्ष्म वित्तपुरवठा करणे आहे. भारत सरकारच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट म्हणजे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी भारत नोकरी निर्माण करणारे राष्ट्र झाला पाहिजे. अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश एक असे वातावरण तयार करणे आहे जे भारतातील स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक आहे. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्याची सुरुवात 2016मध्ये झाली. देशात स्टार्टअप पर्यावरण संवर्धन करणारी एक यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आहे जेणेकरून शाश्वत विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. एक सुलभीकरण आणि आधार. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी सुलभ केली जाते. ज्याप्रमाणे आवश्यक असल्यास उपक्रम बंद करण्याची देखील जलद प्रक्रिया होऊ शकते किंवा कार्यान्वित केली जाते. भांडवलाचा आधार आणि लाभ. सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवलीकरण, नफा, आयकर इत्यादीमध्ये करारात सूट दिली जाते. उद्योग, शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत. या उपक्रमाअंतर्गत सरकार उद्योग सुरू होण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापन करणे, विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. स्टार्टअपची उद्दिष्टे. भारतातील स्टार्टअपची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 10,000 कोटी स्टार्टअप निधी, पेटंट नोंदणी शुल्कात कपात, सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस, पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य, प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवल उत्पन्न करारातून मुक्तता, पहिल्या 3 वर्षाच्या करारातून मुक्तता, स्वप्रमाणीकरणास मान्यता, 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे. देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणे. राजस्थान उष्मायन केंद्र म्हणून स्टार्टअप ओएसिस बांधले. स्टँड अप इंडिया. अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST किंवा महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी स्टँड अप इंडिया योजना. स्टँड अप इंडिया योजनाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्याच्या बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती SC किंवा अनुसूचित जमाती ST आणि एका महिला कर्जदाराला रुपये 10 लाखापासून ते 1 करोडपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँड अप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि अनियंत्रित भागभांडवलातील किमान 51% हिस्सा अनुसूचित जात. कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, उद्योजकतेचा नवीन दृष्टिकोन. सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा ते कुठल्या भागातून आलेले आहे याची काही कल्पना नसते. कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडते. जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थ पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या अनुभवांची संधी उपलब्ध करून देते. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गायींचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वती करण्यासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मानतात. जेव्हा स्थानिक उत्पादक आणि यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन आधार देऊ शकते. लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. थॉमस जेफरसन यांनी असे म्हटले आहे. व्याख्या. शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन म्हणजे असा व्यावसायिक उद्योग जसे की कार्यरत शेती, कुरण, शेती किंवा कृषी यातून पर्यटकांचे मनोरंजन होते तसेच मालकासाठी पूरक उत्पन्न ठरते. महाराष्ट्रातील कृषी पर्यटन. देशात कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे अग्रगणी राज्य आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या मोठ्या प्रमाणावर केली आहे.
शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असेही म्हणतात. कृषी पर्यटनाला निच पर्यटन असेही म्हटले जाते. कृषी पर्यटन भारतात, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स इत्यादी जगाच्या बऱ्याच भागात वाढलेला उद्योग आहे. उत्पादनांची वाढ, विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय, व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसांची तयारी करणे आणि सेवानिवृत्ती या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापनमध्ये समाविष्ट होतात. कृषी पर्यटन उपक्रम. कृषी पर्यटन आणि निसर्ग पर्यटनात पुढील घटक येतात: मैदानी खेळ, शैक्षणिक अनुभव, करमणूक, आदरातिथ्य सेवा, शेतीवरील थेट विक्री. समाधानी ग्राहक नक्कीच परत येतात. ते त्यांच्या मित्रांना, इतरांना खूप आनंदाने आपले अनुभव सांगतात. पर्यटकांना न्याहारी खाद्य देऊन पर्यटन शुल्कात वाढ होते. ते शेतात पिकवलेल्या उत्पादनांची प्रशंसा करतात. उत्पादनांची निवड करतात, जसे की दूध किंवा लोण्याचे पदार्थ, ताजे खाद्य, ताज्या फळांचा रस इत्यादी. वेळ आणि सर्जनशीलता देऊन शेतकरी आपली करमणूक उद्योग वाढवू शकतात. स्पर्धा प्रौढ आणि मुलांचे वर्ग किंवा खेळ मजेदार मनोरंजक कार्यक्रमांचा समावेश करतात. मुलांना वेताचा झोका, भोपळा रंगविणे, बुजगावणे बनवणे आवडते. प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गाचा आनंद घेऊ शकतात. अंतर्गत उद्योजक हा एक असा प्रकार आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. म्हणून उद्योजक व अंतर्गत उद्योजक यांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. संघटना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित भाग असतात, जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते. कायनेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजी या अशा कंपन्या आहेत ज्या अंतर्गत उद्योजकतेला चालना देतात. व्याख्या. गिफोर्ड इल. अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात. ते संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिलाया स्वीकारतात. हिसरिच आणि पीटर्स. सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग आहे. उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे. त्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, आपण यामध्ये उद्योजकतेचा विकास या पाठामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. आपल्याला जर उद्योजकतेचा विकास करायचा असेल तर हा पाठ नक्कीच महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती असेल की शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास नोकरी मिळणे अतिशय अवघड आहे आणि ह्या प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी किंवा नोकरी मिळाली नाही ही गोष्ट जी त्रास देणारी आहे याचा त्रास जर आपल्याला कमी करून घ्यायचा असेल आणि स्वतःचा विकास जर करायचा असेल तर उद्योजकतेचा नक्कीच विचार करायला हवा.